मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग। सकाळी 11 वाजता उठलो, त्याच्यानंतर आंघोळ करून पटापट निघालेलो आहे। कुठे आम्ही चाललोय ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच। चला आजच्या ब्लॉगला चालू करूया। आणि समोरची बिल्डिंग बघा, सगळ्यांनी प्रत्येकाने झेंडे लावलेत आणि टेरेसवर पण झेंडे लावलेत, त्यामुळे इतकं छान वाटतंय। अविघ्नामध्ये पण आहेत, पण एखाद दुसरे दिसतात। हा, ही साईड आहे ना, इथून मध्ये पूर्ण लावलेत। तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया। ही आहे अविघ्ना आणि ते करी रोड स्टेशन आणि तिथे आमची बिल्डिंग। ॲक्च्युली इथे मी ब्लॉग करायचं कारण हे, कारण की वर्षाचे 12 महिने याच भागावरती नेहमी हवा असते, त्यामुळे मी या जागेला हवा पॉईंट बोलते। थांबा, असं म्हणाली, ह्या भागेवरती नेहमी हवा असते, त्यामुळे कधी मला बोर झालं तर मी राहुलला बोलते, चल आपण इकडे जाऊया, थोडंसं 5 मिनटं वॉक करून येऊया किंवा बाईकवरनं 5 मिनटं जाऊन येऊया आणि हवा खाऊन येऊया। आमचं ठरलं की आम्ही राम आश्रयला नाश्ता करूया, जे माटुंग्याला आहे, त्यांचीच फ्रँचायझी इथे आहे, त्यांनी इथे ओपन केलेलं आहे अविघ्नाच्या खाली। तर चला आज आपण नाश्ता करूया राम आश्रयमध्येही। सिम्पल साऊथ इंडियन हलका फुलका नाश्ता करायचा होता, म्हणून राहुलचं नेहमी असतं की अरे मी व्हाईट कलरला हवं होतं। ॲक्च्युली राहुलचं असं म्हणणं असतं की जो त्याला मुंबई वर्जन मैसूर मसाला डोसा असतो तो त्याला आवडतो, पण आय एम टेलिंग हिम की साऊथ इंडियनचा मैसूर मसाला डोसा इज डिफरंट असतो, तो एकदम ऑथेंटिक असतो। आम्ही पण असं मणिपालमध्ये राहून कन्फ्यूज झालेलो। जो की मी दादरला खाल्ला होता दॅट इज मुंबई वर्जन, दिस इज ॲक्च्युली साऊथ वर्जन मैसूर मसाला डोसा। आणि पायनॅपल शिरा। ॲक्च्युली मी आणि माझी बहीण पिंकी दे आम्ही दोघी माटुंग्याच्या रामाश्रयमध्ये नेहमी जायचो ब्रेकफास्ट करायला। थोडासा थंड होऊ दे, मग तो अजून टेस्टी आहे। कोणाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो की जो माणूस लटकत होता तो ह्या एरियामध्ये रामाश्रय जिथे आहे त्याच्या बाहेर इथे पडला होता, तो इथे लटकत होता या साईडला कुठेतरी, आणि जिकडे आग लागली होती तिथून तो डायरेक्ट इथे पडला आणि त्याचा मृत्यू झाला। व्हेरी सॅड। सो आम्ही आलो आहोत ह्या कार्यशाळेमध्ये। कुर्ल्याचा महाराजाचं आगमन आहे आज 15 ऑगस्टला, तर म्हटलं बघून येऊया की गणपती कसा आहे। वा, सुंदर। आणखी चकली देतो बघ। क्रेनवरनं पहिला गणपती उचलणार, तिथून पाठीमागे घेऊन जाणार, पाठीमागे घेऊन झाल्यानंतर ट्रॉली पुढे येणार आणि त्याच्यावर गणपती असा ठेवणार सरळ फ्रंट फेसिंगला, आणि मग ती ट्रॉली हळूहळू पाठी घेऊन जाणार। माहिती नसेल तर आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी आणि ह्या शाळेच्या हॉलमध्ये आम्ही इतके डान्स केले, इतकी नाटकं केली, इतक्या एकांकिका केल्या आहेत, तर स्पेशली जास्त डान्स केले आहे। तर हा आहे प्राचार्य BN वैद्य हॉल। पहिली ते चौथी जिथे आम्ही शिकलो ते आहे इथे पाटकर गुरुजी विद्यालय। पहिली 8, दुसरी 8, तिसरी 4, चौथी 3 आणि डायरेक्ट 5वी 1 इकडे गेलो। हा BN वैद्य सभागृह, इथे सर्व आमचे फंक्शन्स व्हायचे, गॅदरिंग व्हायचं। नेहा जसं बोलली की डान्स आम्ही करायचो। आणि ह्याच्या पाठीमागे आमच्या शाळा आहेत, 3 शाळा, दिगंबर पाटकर, राजा शिवाजी विद्यालय आणि पद्माले डमडेरे आणि VN इंग्लिश मीडियम स्कूल। असे बसेस लागायचे इथे उज्ज्वलच्या। हां, इथे सगळ्या बसेस लागायच्या उज्ज्वल ट्रॅव्हल्स, आमच्या संतोष ट्रॅव्हल्सच्या पुढे लागायच्या, उज्ज्वल ट्रॅव्हल्सच्या इथे लागायच्या। आणि आमच्या शाळेचं कॅन्टीन खूप जास्त फेमस होतं. तर हो हो अजून पण फेमस आहे. तेव्हाच आमच्या शाळेला 2-2 कॅन्टीन होते, एक मोठं कॅन्टीन एक छोटं कॅन्टीन.
आणि हीच ती शाळा आमची. ही आमची शाळा जिथे आम्ही 5वी ते 10वीत घडलो, म्हणजे पूर्ण लहानपणापासून घडलो, पण ह्या दिगंबर पाटकरमध्ये आम्ही 5वी ते 10वी घडलो. ही नेहाची शाळा आणि ती माझी शाळा, राजा शिवाजी विद्यालय, 5वी ते 10वी. आतमध्ये सोडणार नाहीत ना इथून? ॲक्च्युली शाळा सुटल्यानंतर काय व्हायचं माहिती, इथून पण ही मुलं सुटायची दिगंबरमधली आणि तिकडून राजा शिवाजी सुटायची, आणि त्यामुळे इथे जो गडबड असायचा, इथे गोंधळ असायचा, बसमध्ये कोण पहिले चढतंय. आणि ह्या साईडला इथे राजा शिवाजी विद्यालयाच्या फर्स्ट फ्लोअरला इथे सगळा स्टाफ एरिया, इथून शिक्षक दिसायचे. हा जो आहे ना, जसे मी आणि राहुल 2008 मधले पासआउट आहे. हे 4 वर्षापूर्वीचे पासआउट विद्यार्थी आलेले आहेत आणि राहुल त्यांचा एक ग्रुप फोटो काढत आहे, लाईक ॲल्युमिनी मीट. आय गेस ही त्यांची पूर्ण बॅच आहे. आम्ही आलो होतो डॉक्टर खंडेरपार नर्सिंग होममध्ये. इथे आमच्या समोरच्या ज्या काकी होत्या, अडावकर काकी, त्यांना ॲडमिट केलं होतं, त्यामुळे म्हटलं चला त्यांना बघून येऊया. सो बेसिक आमचा प्लॅन असा होता की सिद्धिविनायक मंदिरच्या बाहेर जे मोदकम हॉटेल आहे तिकडे जाऊन नाश्ता करायचा, तिथून नंतर इथे यायचा आणि मग शाळा वगैरे बघायचा. पण प्लॅन थोडासा चेंज झाला. आम्ही पहिलं रामाश्रयाला गेलो, नाश्ता केला, म्हणजे ब्रंच केला, त्याच्यानंतर इथे आलो, काकींना भेटलो, आणि इथून मग नंतर त्याच्या आधी आम्ही शाळेतली जी मुलं होती जी नेहाने शूट केलं ते होते 10th F ची आणि दिगंबर पाटकरची, आमच्यापेक्षा 4 वर्षाने लहान. असं म्हणजे आम्ही 2008चे पासआउट, तर ते 2014चे होते ना की अरे आता 4 वर्षापूर्वीचे पासआउट. हा, म्हणजे 2018 की 17चे पासआउट होते. सगळी छोटी छोटी मुलं, 10वी F ची सेमी इंग्लिशची मुलं. त्यांना बघून आणि त्यांना भेटून खूप मजा आली. फक्त नेहाचं राहिलं त्यांना की त्यांचे जे स्कूल टीचर वगैरे त्यांच्याशी म्हणलं की अजून आहे का, तसं आहे का, हे विचारलं नाही. जर माझे असते राजा शिवाजी मधले तर मी नक्की गाडी थांबवून विचारलं असतं की असा वगैरे मॅडम आहेत का. त्याच्यानंतर कोण ग इतिहास कोण शिकवायचा आम्हाला, चांगलंच नाव आहे त्या मॅडमचं, मी ते टाकेन मला आठवलं तर त्या आहेत का, असं तसं. खरंच खूप बरं वाटलं शाळेजवळ येऊन. हे बघा दिसते का शाळा, आणि कलर पण आता मस्त नवीन मारले ब्ल्यू कलरमध्ये. कॅन्टीन IAS कॅन्टीन जे आतमध्ये होतं, फक्त आम्ही बघायला आलोय, काही खात नाहीये, फक्त ताण लागली आम्हाला, ते आम्ही इकडे आलोय फक्त बघायला की कसं आहे ते. इथे शिफ्ट झालंय. तर हे बघा सर्वात आवडती गोष्ट हॉटडॉग. तेव्हा आमच्याकडे हे एवढे पैसे पण नव्हते खायला की आम्ही हॉटडॉग खाऊ शकतो. आम्ही बटाटावडाच खायचो फक्त. खूप गरीब होतो मी. काय करते तू, चेक करते? A few moments later. त्या शेवटच्या क्लिप नंतर दुपारी आम्ही घरी आलो, थोडासा आराम केला, त्याच्यानंतर मग दहीहंडीची प्रॅक्टिस झाली, संध्याकाळी माझी सर्व तयारी झाली जे की उद्या आपल्याला स्टॉल लावायचे आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिलॅक्समध्ये बसलो होतो. नेहाने फटाफट मसाले भात बोलणार की पुलाव बोलणार, आय डोंट नो. त्याच्यामध्ये गाजर आहे, सोयाबीन आहे, ओला वाटाणा आहे, शेंगदाणा आहे, या सर्व गोष्टी मिक्स करून मस्तपैकी भात बनवला आहे. आणि आम्ही बघत आहोत कॉफी विथ करणचे राहिलेले 2 एपिसोड. एकच राहिले. हा असा आमचा टाइमपास चालू आहे सध्या. नेहाने इतका मस्तपैकी भात बनवला, लिटरली खूप मस्त लागतोय. त्यासोबत मी काय घेतला, थोडासा कांदा कापला, थोडंसं दही घेतलं आणि मिक्स करून खातोय, सोबत या कोथिंबीर वड्या. आणि म्हटलं की कुठला तरी आता शो तर बघून झाला, मग आता आपल्याकडे आहे भरपूर वेळ, जवळजवळ 1-1.5 तास आहे. तर काय करू शकतो, तर 2 तासाचा मूवी आहे कडावर, हॉटस्टारवर आहे आय गेस. इट्स अ मर्डर मिस्ट्री आणि थ्रिलर मूवी आहे. तर तुम्ही बघतोय, लेट्स सी कसा आहे तुम्हाला मी सांगेन. काल रात्री जेवून झाल्यानंतर मूवी बघितला. मूवी इतका जबरदस्त आहे, इतका जबरदस्त आहे. कडावर बोला, कडेवर बोला, काही जो काय आहे तो मूवी सस्पेन्स थ्रिलर वर मूवी आहे. आणि मूवीचा जो एंड आहे तो भाई साहब एकदम खतरनाक आहे. जर जमलं तर बघा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा इंजिनियर पांडा. आणि लक्षात ठेवा, मनासारखं जगला नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे. जगायचं म्हणून जगायचं, याला काय अर्थ आहे. काल रात्रीच ब्लॉग एंड करून एडिट करणार होतो, पण मूवी बघत बसलो त्यामुळे ब्लॉग एडिट केला नाही. त्यामुळे आता एडिट करून ब्लॉग साधारण 3-4 पर्यंत गेलेला असेल. आणि हे दिसतंय का, स्टॉलवरनं आलोय आणि हे सगळा जो पसारा आहे तो सगळा आवरायचा आहे. म्हणून आता लगेच इमिजिएटली ब्लॉग एंड करून लगेच दुसरा चालू करतोय. तर भेटूया उद्याचा ब्लॉग. बाय.